शेजारी सध्या काँग्रेसचं आंदोलन सुरू झालेलं आहे। बदलापुरातील घटनेच्या निषेधार्थ आता मुंबईत मंत्रालयाच्या शेजारीच मंत्रालयाच्या समोरील परिसरात आता आंदोलनाला सुरुवात झाली आहे। काँग्रेसकडून हे आंदोलन पुकारण्यात आलं आहे। सध्याची ही लाईव्ह दृश्य आपण बघतो आहोत। महिला आमच्या सगळ्या मागे थांबून ठेवल्यात विजयभाऊंच्या घराच्या इथे। आम्ही सगळ्या जणी आता या ठिकाणी जातो मंत्रालयावरती आणि मंत्रालयामध्ये जाऊन आम्ही आवाज विचारणार आहोत की ज्या तऱ्हेने ठाण्यामध्ये 7 महिन्यामध्ये 56% जो आहे तो क्राईम रेट वाढलेला आहे। मागच्या महिन्यामध्ये 30 वर्षाच्या महिलेवर बलात्कार झाला, त्यानंतर 12 वर्षाच्या महिलेवरती त्या ठिकाणी बलात्कार झाला आणि मागे 2 दिवसामध्ये जर आपण बघितलं असेल तर मुलीसाठी जे 2 बलात्कार झाले त्यासाठी सातत्याने न्याय मागण्याचं काम करत आहेत। इव्हेंट करण्याचं बोलले पॉलिटिकल इव्हेंट आहे। ज्या तऱ्हेने लोक जन आंदोलन झालं, लोकांची अपेक्षा होती। खरंतर आम्ही शालेय शिक्षण मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला आलेला आहे की ज्या तऱ्हेने घटना झाली आणि घटनेनंतर त्यांना या गोष्टीला न्याय देण्यापेक्षा हा पॉलिटिकल स्टंट आहे हे स्टेटमेंट करणं। काल पालक उतरले होते, सर्वसामान्य मंडळी उतरली होती आणि त्या सगळ्यांचं म्हणणं हे होतं की मुलींना न्याय मिळाला पाहिजे। असं म्हणणं, कारण काल पालक उतरले होते, जन आंदोलन उतरलं होतं, अशा सगळेजण त्या ठिकाणी उतरून मोठ्या प्रमाणामध्ये या मुलींना न्याय मिळाला पाहिजे, आरोपीवर कारवाई झाली पाहिजे। 11 तास त्या मुलीच्या पॅरेंट्सना कंप्लेंटसाठी थांबवावं लागलं, 1 दिवस त्यांची कंप्लेंट घेतली नाही। ही कुठे नवीन परंपरा? शाळेला मदत करण्याचं काम कोण करते? त्याच्या मागची अदृश्य शक्ती कोण आहे? हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे। पाहिलं की सध्या आता काँग्रेसचं आंदोलन जोरदार पद्धतीने सुरू आहे। विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार असतील, वर्षा गायकवाड असतील, हे सर्वच नेते मंडळी जे आहेत ते आता मंत्रालयावरती आंदोलन घेताना जाताना पाहायला मिळत आहेत। विजय वडेट्टीवार, असलम शेख, सचिन सावंत, वर्षा गायकवाड हे सर्वच काँग्रेसचे नेते मंडळी आता बदलापूरच्या संपूर्ण घटनाच्या प्रकरणावरतून आक्रमक झालेले आहेत। आपण आपल्यासोबत विजय वडेट्टीवार आहेत। कालपासून तुम्ही जोरदार टीका करताना पाहायला मिळतात या सगळ्या प्रकरणात। हे निर्डावलेलं सरकार आहे। हे शिंदे सरकार म्हणजे बेशरम सरकार, निर्डावलेलं सरकार। 2 मुलींवर अत्याचार होतो, त्यामध्ये आंदोलन जे आहे ते आता गांधी पुतळा जे मंत्रालयाच्या बाजूचं आहे तिथून देखील पुढे नेण्याची मागणी जी आहे ती विरोधी पक्ष नेत्यांकडनं केली जाते। विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार हे स्वतःच आता आंदोलनाचं नेतृत्व करताना पाहायला मिळत आहेत। वर्षा गायकवाड, सचिन सावंत, असलम शेख, विजय वडेट्टीवार हे सर्वच नेते मंडळी जे आहेत ते आंदोलनामध्ये उपस्थित झालेले आहे। पोलिसांचा मोठा फौजफाटा जो आहे तो या सगळ्या आंदोलनाला अडवण्याकरता इथे उपस्थित झालेला असल्याचं पाहायला मिळतं। कालची बदलापूरची घटना ही अत्यंत तीव्र असून या सगळ्या संदर्भात आरोपींना फाशी द्या अशीच जी मागणी आहे ती सर्वच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून केली जाते आणि या सगळ्या संदर्भात आज मुंबई काँग्रेसचं आंदोलन जे आहे ते सध्या होताना पाहायला मिळत आहेत। विजय वडेट्टीवार, त्याचसोबत वर्षा गायकवाड आणि सचिन सावंत, असलम शेख हे सर्वच लोकप्रतिनिधी जे आहेत ते आता रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत। खरं तर जी बदलापूरची झालेली घटना आहे ती अत्यंत निर्दयी आणि अशोभनीय अशी घटना आहे आणि या सगळ्या संदर्भात कुठेतरी राज्य सरकारने कडक असा कायदा करावा आणि या संपूर्ण दोषींना फाशीची शिक्षा व्हावी अशी त्यांची मागणी आहे। सरकार मुर्दाबाद। गेट